ज्ञानेश्वर माने संजय मंडळी आपले दोन्ही उमेदवार जमलेल्या बंधू भगिनींवर मला मित्रांनो मला पहिल्यांदा सगळ्यांना सांगायचं की उद्याची निवडणूक ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचा 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे या बद्दलचा महत्वाचा निर्णय घेण्याची निवडणूक आहे। देशाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहत नाही। देशाला जागतिक पातळीवर आपल्या देशाचं नावलौकिक बनवण्याचं काम करून करणार आहे। आज आपल्या देशाकडे बाहेरच्या देशातला कुठलाही जर नेता पाहिजे म्हटलं तर कोणत्या अँगलने पाहतो आणि याला कोण जबाबदार आहे। मित्रांनो आज सगळा विचार केल्यानंतर माझ्या कोल्हापूर वासियांना माझ्या त्रिवेणी सगळ्यांना लक्षात येईल की खऱ्या अर्थाने गेले 10 वर्ष नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचं काम सुरू झालेलं आहे आणि ते काम करत असताना समाजातला शेवटचा घटक याला देखील मदत कशी होईल। मग तो माझा शेतकरी असेल, तो माझा कामगार असेल, तो युवक असेल, युवती असेल, तो मध्यमवर्गीय असेल, कुठल्याही घटकातला आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, 18 पगडपतीचा कोणी माणूस असेल, अशा पद्धतीचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये चाललेलं आहे। आज एकमेव विरोधकांचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीचा कारभार नरेंद्र मोदी साहेब करतायत त्याला कुठेतरी आडकाठी करायची, त्याला कुठेतरी थांबवण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून अनेकांचं कधी पटत नाही अशा प्रकारची लोक एकत्र आलेले त्यांच्याकडे आज नेता नाहीये। जसं महायुतीचा नेता म्हणून एनडीएचा प्रमुख म्हणून आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुढे केलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याची 5 वर्ष या देशाची चालवणार आहोत। देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं ही आपली जी भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने लोकांना पटवून देण्याचं काम करावं लागेल। मित्रांनो प्रश्न अनेक आहेत। एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत खऱ्या अर्थाने वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि हे तर प्रयत्न आम्ही सोडवणारच हे प्रश्न, त्याबद्दल कोणी काळजी करू नका। पण आज तुम्ही जर पाहिलं तर देश पातळीवर आपल्याला सगळ्यांना जर कामकाज करायचं म्हटलं तर कोणत्या कारणाकरता विरोधक मोदी साहेबांच्यावर टीका करतात ते जर पाहिलं तर कारण नसताना निवडणुका जवळ आल्या की म्हणायचं मोदी साहेब बहुमताच्या जोरावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान बदलणार। दादांचा खोट्या प्रकारचा प्रचार त्यांचा आहे। 2014लाही तसंच केलं, 2019लाही तसंच केलं, 2024लाही तसंच आहे। पुन्हा सांगायचं बहुमत त्यांना मिळालं की हे घटना बदलणार। मित्रांनो हे पण त्याच्यात तसुभर देखील तथ्य नाहीये। मी माझ्या कोल्हापूर वासियांना जरूर सांगेन की देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाल्यापासून आता नरेंद्र मोदी साहेबांच्या पर्यंत अनेक पंतप्रधान झाले, इंदिराजी झाले, राजीवजी झाले, अटल बिहारी वाजपेयी झाले, मनमोहन सिंगजी झाले, बरेच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री झाले, परंतु या सगळ्यांच्या काळामध्ये घटनेमध्ये अमेंडमेंट 106 वेळाला झाली। त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही, त्यावेळेस विरोधकांना दिसलं नाही, परंतु निवड लोकांची दिशा लोक मोदी साहेबांच्या पासून बाजूला कशी जातील अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न या सगळ्या विरोधकांचा चाललेला आहे। मित्रांनो इथपर्यंतच नाही तर त्याच्यामध्ये असं प्रयत्न केला जातो की भारत देशाची लोकशाही मधली शेवटची निवडणूक आहे। आता मोदी साहेब पुन्हा की देशात निवडणुकाच होणार नाही हे वाचेल
त्याच्यामध्ये सदाशिवराव बोलत असतील, आमचे विनय बोळे असतील, बाकीचे आमचे सहकारी असतील, मदरसेचे राज ठाकरे यांनी पण इन्शर्ट या महायुतीचा पाठिंबा केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली. दिवस कमी आहे, या कमी दिवसामध्ये उन्हाची तीव्रता जास्त आहे. माझी तमाम कार्यकर्त्यांना प्रत्येकाचं मत आयुष्य महत्वाचं आहे. कुठल्या कधी काही आपण एकमेकाच्या पुन्हा एकदा कोल्हापूर आणि हातकणंगल्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचं काम हे दोनही माझे सहकारी करतील, महायुतीचे उमेदवार करतील, अशा प्रकारची खात्री आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ट्रॅफिक पोलिसांना जरा एक नम्र विनंती आहे की तिथे मोठ्या प्रमाणात महिलांना अडवून ठेवलं आहे, त्यांना कृपया सभेच्या ठिकाणी यायची विनंती करतो जरा ट्रॅफिक पोलिसांना. अनाथांचे नाथ, मदतीचा